होतो, यालाच दंतरोपण म्हणतात. अगदी म्हणजे त्या स्क्रूवर तो दात फिट केला जातो जेणेकरून तो इतर दातांशी सुद्धा सुसंगत दिसावा यासाठी. अगदी आणि यासाठी नेमका वेळ किती लागतो? ही जी तुम्ही हे आणलेली आहे त्याच्यावरून तर दिसतंय ते. आपण तसं अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात. वेळेचं आपण जर म्हणाल तर जी ऍक्च्युअल प्रोसिजर आहे, जी सर्जरी आहे ती अतिशय म्हणजे फक्त 45 मिनिटांमध्ये आणि लोकल अॅनेस्थेशिया ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला पूर्ण भूल देण्याची गरज पडत नाही. दात काढताना किंवा रूट कॅनल करताना आपण जशी भूल देतो लोकल ठिकाणी किंवा त्या ठराविक दाताच्या बाजूला तशी भूल देऊन अतिशय पाऊण तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि पेशंटला कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत. वेदनारहित ही प्रक्रिया आहे आणि 45 मिनिटांनंतर पेशंट घरी जाऊ शकतो. पेशंटला विश्रांतीची जास्त गरज पडत नाही. दुसऱ्या दिवसाच्या कामावरही तो जाऊ शकतो. आणि मग नंतर एकदा स्क्रू सर्जरी कंप्लीट झाल्यानंतर साधारणपणे रेकमेंड केलं जातं की आपण 3 महिने थांबावं. त्यानंतर एक्सरे काढला जातो. बॉडीने तो स्क्रू ऍक्सेप्ट केला, कुठल्याही प्रकारच्या रिएक्शन्स वगैरे आल्या नाही तर त्यानंतर त्याच्यावर दात बसवले जातात. अर्थात टीथ इन अन आवर म्हणजे एका तासात सुद्धा तुम्हाला दात बसवता येतात. जर पेशंट आमच्याकडे पूर्ण एक्सरेज वगैरे घेऊन आला तर पुढच्या वेळेस ज्यावेळेस तो पेशंट येईल त्यावेळेस तो दात बसून घेऊन जाऊ शकतो. म्हणजे एका तासात फिक्स दात असंही बसवता येतात. पण आम्ही रेकमेंड करतो की जनरली थोडीशी वेळ लागला तरी चालेल. आपण या ट्रीटमेंटवर इतका खर्च केलेला असतो त्यामुळे आम्ही पेशंटला 3 महिने थांबण्याचं जनरली रेकमेंड करतो किंवा सांगतो आणि 3 ते 4 महिन्यामध्ये ही ट्रीटमेंट कंप्लीट होते. 3 ते 4 महिने या ट्रीटमेंटसाठी लागतात. पण जसं डॉक्टर काही सर्जरीसाठी एक वय ठरलेलं असतं, जर जास्त वय झालं तर त्या वयानंतर ती सर्जरी करता येत नाही, तसं या बाबतीत आहे का की दंतरोपणासाठी एक वय ठरलेलं आहे त्याच वयात करावी? असं अजिबात नाहीये. म्हणजे जर तुम्ही मॅक्झिमम वयाबद्दल बोलत असाल तर माझ्याकडे असे पेशंट्स आहेत. एका पेशंटचं वय जवळजवळ 79 वर्ष होतं, एका पेशंटचं वय 80 वर्ष आहे. तर या पेशंट्स मध्येही आम्ही शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि आता जवळजवळ 2 वर्ष झाले ते पेशंट एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे वय हे बंधन नसतं. अर्थात डेंटल इम्प्लांटसाठी ज्यावेळेस तुमचे दात पडतात मग ते वयाच्या कधी कधी 30व्या वर्षी पडू शकतात. काही आजार डेंटिस्ट्रीमध्ये असे आहेत की वयाच्या 20व्या वर्षी तुमच्या तोंडातले सर्व दात पडू शकतात. म्हणजे तो आजार डायग्नोस होईपर्यंत इतका उशीर झालेला असतो की सर्व दात पडतात आणि मग अशा वेळा पेशंटकडे काही ऑप्शन शिल्लक राहत नाही. तर मला वाटतं हे म्हणजे 21व्या शतकातलं डेंटिस्ट्रीचं या जगाला वरदान आहे की देवाने सुद्धा किंवा निसर्गाने सुद्धा माणसाला फक्त एकदाच फिक्स दाताचं वरदान तो देतो, परंतु डेंटिस्ट्रीमुळे माणसाला परत एकदा संपूर्ण दात आणि तेही पक्के कायमचे दात आयुष्यात 2दा मिळू शकतात. अगदी आयुष्यात 2दा असे पक्के दात मिळू शकतात. पण दुसरी गोष्ट म्हणजे दातांची कुठलीही ट्रीटमेंट म्हटलं की लोकांच्या मनात सगळ्यात पहिले येतं की खूप खर्चिक असणार. तर हा जो काही उपाय तुम्ही सांगताय 2दा पक्के दात मिळू शकतात, कितपत खर्चिक आहे की किंवा नाही? आपण या प्रश्नाकडे खरं म्हणजे 2 पद्धतीने बघू शकतो की आपण क्वालिटी ऑफ लाईफ जगतो का, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण असं बघतो की आपण मॉल्स मध्ये जातो, आपल्याला खरेदी करायचा असतो एक साबण आणि आपण जवळजवळ 5,000ची खरेदी करून येतो. किंवा गाडी घेताना आपण 3 लाखाची गाडी घ्यायची असते तर तो रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला 5 लाखाच्या गाडीला तयार करतो. परंतु जेव्हा तुमच्या आरोग्यावर खर्च करायची वेळ, म्हणजे दातांबद्दलच नाही पण जेव्हा आरोग्यावर खर्च करायची वेळ येते तर आपली मानसिकता थोडीफार अशी आहे की नंतर करूया, आता गरज नाहीये एवढं, मग आपण तो खर्च पुढे ढकलतो. परंतु जर खर्चाच्या बाबतीत आपण बोलाल तर साधारण 50व्या वर्षी इम्प्लांटची गरज पडते, ऍव्हरेज वय जर आपण काढलं. आणि आता आधुनिक वैद्यकीय पद्धतीमुळे माणसाचं आयुष्य सरासरी साधारण 75 ते 80च्या दरम्यान आहे. तर म्हणजे हा जवळजवळ 20 वर्षाचा काळ तुम्ही इम्प्लांट वापरू शकता. या 20 वर्षाच्या काळामध्ये जर आपण ऍव्हरेज काढला तर तुमचा दिवसाचा खर्च साधारण 20 ते 40 रुपये येतो. मी पेशंटला सांगताना असं सांगतो की तुम्ही रिक्षाने रोज जाता किंवा गुटखा माणिकचंद अनावश्यक वस्तूवर खर्च करतात. दिवसाचे 20 ते 50 रुपये प्रत्येक जण बऱ्याचदा अनावश्यक गोष्टीवर खर्च करता. तुम्ही त्यावर खर्च करू नका. तुम्ही तुमच्या आरोग्यावर खर्च करा, तुमच्या दातांवर खर्च करा, म्हणजे हा खर्च तुम्हाला जास्त वाटणार नाही. अगदी म्हणजे तसं पाहायला गेलं तर फारशी खर्चिक आहे असं म्हणता येणार नाही. असं म्हणता लॉंग टर्म साठी अजिबात असं म्हणता येणार नाही. आणि शेवटी हेल्दी माइंड आपण म्हणतो, फिटर बॉडी. जर तुमचं दाताचं आरोग्य चांगलं असेल, हे तुमचं प्रवेशद्वार आहे तुमच्या शरीराचं. 32 दात जेव्हा चांगल्या पद्धतीचं खाणं खातील त्याच वेळेस तुमचं शरीर आणि मन निरोगी राहू शकतं. जर तुमचा आहारच जर समतोल नसेल तर तुम्ही चांगलं आयुष्य कसं जगू शकाल? अगदी दातांसाठी